हॅलो टू ऑल. जर का तुम्ही मला पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर थांबा, लेट मी गिव्ह यू माय इंट्रोडक्शन. हाय, माय नेम इज रोशनी आणि मी फर्स्ट टाईम कॉन्टेंट बनवत आहे यूट्यूबवरती ॲज अ लाईफस्टाईल व्लॉगिंग. डे टू डे लाईफमध्ये ब्युटी असू देत, फॅशन असू देत, अफोर्डेबल फाइंड्स असू देत, तेही कोणत्याही शॉपिंग वेबसाईट्सचे. सो एकंदरीत सगळं तुम्हाला इथे मिळत आहे. याआधी माझं यूट्यूब चॅनल होतं 4 इयर्स बॅक. आधी मी यूट्यूब चॅनल माझं ओपन केलेलं होतं, बट बिकॉज ऑफ सम रिझन्स मी ते स्टॉप केलं आणि त्यावेळेला मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, बट काही कारणास्तव मला ते बंद करावं लागलं आणि एक म्हटलं तर एक फुल स्टॉपच लागला. बट राईट नाव मी आजचा हा दिवस निवडला आहे टू अगेन रिबिल्ड अँड एन्जॉय माय लेफ्ट ओव्हर ड्रीम्स. मी करिअरच्या हेतूने कॉन्टेंट क्रिएशनकडे कधी बघितलं नाही, बट इट्स जस्ट माय पॅशन की मला बोलायला खूप आवडतं, एक्सप्रेस करायला आवडतं आणि जे काही मी घेते ते लोकांच्यासोबत शेअर करायला खूप जास्त आवडतं. ठरवलं की मला कॉन्टेंट क्रिएशन खूप चांगलं जमेल, असं लोकांशी कॅमेऱ्यावर कनेक्ट करायला, कॅमेऱ्याशी बोलायला मला खूप जास्त आवडेल आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मी हँडल करू शकते. सो म्हणून मी तो निर्णय घेतलेला होता. आज मी अशी रेडी झाली आहे इज बिकॉज आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आणि जसं की आपल्याला माहीत आहे, अधिक मास चालू आहे आणि अधिक मासचं आपल्या हिंदू परंपरेमध्ये खूप चांगलं महत्त्व आहे. अधिक मास असा एक महिना आहे जो आपल्याला थांबायला, विचार करायला आणि एक नव्या संकल्पनांना एक उजाळा देण्याचा हा महिना आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी फक्त अधिक मासामुळे खास नाही, ती पण एक नवीन आई आहे आणि नुकताच मी एक छोट्याशा चिमुकलीला जन्म दिला आहे आणि ती हे मातृत्व एन्जॉय करण्याचं तिने मला सौभाग्य दिले. यासाठी मी आज ही नवीन जर्नी सुरू करत आहे. तर आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा मी सन्मान करते, ती माझी आई. आई म्हणजे एका मुलीच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण, पहिली सवंगडी, जिच्यासोबत ती खेळते आणि जिच्यासोबत ती सगळं शेअर करते आणि तिला आणि आईला एकमेकींच्या गोष्टी माहीत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की आई ह्या शब्दातच किती ताकद आहे. आणि मला ही जी नवीन जर्नी मी सुरू करत आहे, यूट्यूब जर्नी, यामध्ये मला माझ्या आईबाबांचे आशीर्वाद खूप खूप इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणूनच मी हा दिवस निवडला आहे की मला तिच्या आशीर्वादानेच मला ही जर्नी पुढे करायची आहे आणि चालू करायची आहे. प्लस माझ्या मुलीच्याही आशीर्वादाने. जसा तिचा जन्म झाला, ती माझ्यासाठी एक लक्ष्मीच आहे, आमच्यासाठी लक्ष्मी आहे नाही म्हटलं तर. कारण लोक देवाकडे प्रार्थना करतात की मुलगा व्हावा म्हणून, आणि मला असं वाटतं मी आणि केतनने, आम्ही दोघांनीही प्रत्येक देवापुढे हात जोडलेत की आम्हाला मुलगी व्हावी. And the moment she arrived in my life, it was dream come true. आणि या आईपणामध्ये मी माझ्या आईची ओटी भरते. तर हे ओटी भरणं कोणती एक परंपरा नाही आहे, तर ते आईचा एक सन्मान आहे. आपल्याला आईच्या प्रती किती प्रेम आहे, आदर आहे, भावना आहे, हे व्यक्त करण्याचं एक माध्यम आपण म्हणू शकतो. अजून एक खास गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचाही हा पहिलाच अधिक मास आहे. सो मला या दोघींच्या आशीर्वादाने ही नवीन संकल्पना आणि हा नवीन प्रवास सुरू करायचा होता. एक मुलगी म्हणून आणि एक आई म्हणून माझ्यासाठी हा दिवस खूप इमोशनल आणि खूप इम्पॉर्टंट असं मेमोरेबल आहे. आय कॅनॉट एक्सप्रेस दिस फिलिंग इन वर्ड्स. म्हणूनच मी या शुभ दिवशी माझ्या मुलीच्या सोबतीने आणि आईच्या आशीर्वादाने ही यूट्यूबची जर्नी स्टार्ट करत आहे. खरं सांगायचं म्हटलं तर ही जर्नी फक्त माझ्यासाठी नाही आहे. मी ही जर्नी हर एक त्या मुलीला डेडिकेट करते, ज्या मुलीनं त्यांची स्वप्न नव्याने जगायची हिंमत दाखवत आहेत. आणि अशा मुलींना मी डेडिकेट करत आहे ज्यांना वाटतं की आई झालं आणि माझी स्वप्न तिथेच थांबली. तर नाही, मी जर का करू शकत आहे तर तुम्हीही कराल. आई होणं हे एक सौभाग्य आहे आणि मला असं वाटतं की कोणत्याही मुलीने तिची स्वप्न आई झाली म्हणून थांबवू नयेत. मी ही जर्नी डेडिकेट करते त्या प्रत्येक मुलीला ज्या मुलीने त्यांची स्वप्न पुन्हा जगायची हिंमत दाखवली आहे. आई झाली म्हणून स्वप्न तिथेच न थांबवता ती कशी आपण सत्यात उतरवू शकतो, अशी ज्या मुलींची भावना आहे त्यांच्यासाठी डेडिकेट. तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक साईन आहे. मी करू शकते तर माझ्यासारख्या हजारो मुली ह्या गोष्टी करू शकतात. फक्त कॉन्टेंट क्रिएशनच असं नाही, खूप साऱ्या अशा फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकतो, अर्न करू शकतो, काहीतरी आपल्या हिमतीवर आपण काहीतरी कमवू शकतो. चला तर माझ्यासारख्या सगळ्या नवीन मॉम्सना, ज्या या प्रवासात आता नवीन उतरत आहेत, अशा सगळ्याजणी मिळूयात आणि एकंदरीत हा आपली जर्नी स्टार्ट करूयात. हा जो लुक जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याची रील मी पोस्ट केली आहे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. मी हा मेकअप लुक
कसा अचीव केला आहे, काय मी यूज केलं आहे, कोणते प्रोडक्ट्स यूज केलेत आणि खूप अफोर्डेबल फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल मी यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो जर का तुम्हाला बघायचं असेल की मी हा लुक कसा अचीव केला आहे, देन डेफिनेटली गो टू माय इंस्टाग्राम अँड वॉच द रील. अँड ऑल्सो जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्कीच फॉलो करा. खूप छान छान क्रिएटिव्ह अशा रील्स मी घेऊन येत आहे. मी इंस्टाग्रामची लिंक, फेसबुकची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते. सो त्या लिंकवरती जा आणि क्लिक करा. जर का तुम्हाला माझा हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली माझ्यासोबत जर्नीमध्ये जॉईन व्हा. नक्कीच मलाही आवडेल जर तुमच्याकडून काही गोष्टी मला शिकायला मिळत असेल तर.